अंबादास दानवे पण परदेशी निघून गेलेले आहेत, त्यामुळे धुसफूस वाटते. आणि एकंदरीतच या सगळ्यांकडे कसं पाहता? कारण बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती दानवे सुद्धा भाजपमध्ये जाणार, शिंदे गटामध्ये येणार, कसं पाहता याकडे? 2019ला सुद्धा खैरेने आरोप केला होता की अंबादास दानवेंनी मला मदत केली नाही, अंबादास दानवेंनीच मला पाडलं. आणि आता आपण बघितलं असेल तर दोघांनी आता ज्यावेळेस खैरेला उमेदवारी भेटली तर दोघांनी एकामेकाला पिढी भरली. आता मला सांगा आम्ही समजायचं काय यांचं? दोघांनी गळा भेट घेतली, 2019 मध्ये खैरे पडला त्यावेळेस आरोप केले एकामेकावर, आणि आता खैरे पडल्याच्या नंतर अंबादासावर आरोप करू राहिला. मग आता मधल्या काळात का आरोप केले नाही, का पक्षाकडे तक्रार केली नाही की अंबादास दानवे माझं काम करीत नाही? पडल्याच्या नंतर याच्या त्याच्या तक्रारी करण्यापेक्षा आपण का पडलो, कशामुळं पडलो, आपल्याला जनतेनं 20 वर्ष खासदार केलं तर काय केलं, याचं आपण चिंतन मनन केलं पाहिजे ना. आता आपण का पडलो याचं आपण स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण का पडलो. याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण का पडलो याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं जसं पेरलं तसं उगलं, जसं खैरेनं पेरलं तसं उगलं. काय नक्की म्हणजे तेच खैरेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, एकही मतदार खैरेला मतदान करा, कार्यकर्ता असेल मतदार असेल असं कोणी म्हणत नव्हतं मतदान करा. जे काही पक्षाचं मतदान थोडंफार झालं ते मतदान झालेलं आहे, बाकी खैरे म्हणून मतदान झालेलं नाही. ते असं पण म्हणतात की मी एकटा पडलो म्हणून हरलो. एकटा म्हणजे काय पक्ष आहे त्यांच्यासोबत, ते काय अपक्ष थोडंच होते. आता एवढी मोठी मशाल घेऊन उभा राहिली होती, एकटा कशाने म्हणता येईल? म्हणून मला, आणि नेते ते पक्षाचे आणि फार जुने नेते, अनेक वर्षाचा अनुभव त्यांना, एकटे कशाचे? त्यांच्यासोबत उभाटा पक्ष होता. म्हणून मला सांगायचं की आता पडल्याच्या नंतर पैसे वाटले, अंबादासनं तर काम केलं नाही, मी एकटा पडलो, हे सांगण्यात काही अर्थ नाही. निवडणुकीच्या पद्धतीनंच मला एक सांगायचं की त्यांनी आता काही बोलू नये. जी हार झाली ती हार त्यांनी मानव, कोणावरही त्यांनी आरोप करू नये. आपण आपलं आत्मपरीक्षण करा की आपण इतक्या फरकाने का पडलो, तिसऱ्या नंबरला का राहिलो, याचं आत्मपरीक्षण करा. संभाजीनगरमध्ये शिवसेनेची जी पहिली फळी आहे उभाटा पक्षाची, ती तुमच्या संपर्कात आहेत अशी पण माहिती मिळते, यात किती तथ्य आहे? नाही, माझ्या संपर्कात राहण्याचा काही संबंध नाही, माझ्या संपर्कात काही राहण्याचा संबंध नाही. पण मला एक वाटतं की आम्ही जे काम केलं तर आम्ही हे विकासावर मतदान मागितलं, विकासावर निवडून आलेलं आहे. आणि खैरेबरोबर ते जे सगळे उभाटाची टीम होती त्यांचं कोणी आमच्या सोबत नव्हतं, खैरे साहेबासोबतच सगळे होते. पण मग आता उगा विनाकारण खैरे सांगतात की जी आमची पहिली फळी आहे ती भुमरे साहेबासोबत होती, पण याला काही तथ्य नाही. कारण आमचाच मतदार इतका काही म्हणजे मतदारांनी ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा धनुष्यबाणाचा झाला पाहिजे. आणि मोदी साहेब